Hello students, welcome to Wings of Physics. Myself Deepali Kulkarni from PVP Junior College, Pravaranagar, Loni. We will continue our Maha Revision series part first. Okay, today we will study about the mechanical properties of a fluid, and in that chapter very small questions that will be asked for 1 marks or 2 marks, and we will take revision of these questions. Okay, let us start. First question, it may be asked, what are the properties of ideal fluid? तर बघा 26 नंबर पानावर तुमच्या पुस्तकामध्ये ह्या आयडियल फ्लुइडच्या प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत. मग आधी आपण फ्लुइड कशाला म्हणायचं? A substance which is capable of flowing, that is called as a fluid, and therefore all gases and all liquids they are considered as a fluid. मग आयडियल फ्लुइडच्या प्रॉपर्टीज कोणत्या ते आपल्याला प्रश्न विचारला जाईल. मग आता बघा, इट शुड बी इनकॉम्प्रेसिबल. इनकॉम्प्रेसिबल म्हणजे काय? तर कंप्रेस करणे म्हणजे दाब देणे, आणि हे कसं पाहिजे? इनकम्प्रेसिबल. मग आता बघा, हे फ्लुइड आहे आणि याला जर आपण कंप्रेस केलं तर काय होणार आहे? तर याला जर कंप्रेस केलं तर ह्या पार्टिकलची इथं गर्दी होणार आहे, आणि गर्दी झाली की त्याची डेन्सिटी वाढणार आहे. पण आपल्याला तसं नको आहे, म्हणून याची डेन्सिटी कॉन्स्टंट राहिली पाहिजे. म्हणून ते कसं पाहिजे? इनकम्प्रेसिबल. ओके, अँड देअरफॉर तुम्हाला कदाचित मिनिंग येऊ शकेल, व्हॉट डू यू मीन बाय इनकम्प्रेसिबल फ्लुइड? इनकम्प्रेसिबल फ्लुइड मीन्स इट्स डेन्सिटी रिमेन्स कॉन्स्टंट. दॅट इज द मिनिंग. सेकंड थिंग, व्हॉट? इट शुड बी इररोटेशनल. आता तुम्हाला मी जे डिफरन्स शिकवले महा रिव्हिजन पार्टमध्ये, पहिला जो पार्ट होता त्याच्यात डिफरन्स शिकवले, तर त्याच्यामध्ये डिफरन्स शिकवलाय स्टेडी फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो. तर स्टेडी फ्लो मध्ये काय असतं? तर भोरे नसतात, रोटेशन्स नसतात, आणि जो टर्ब्युलंट फ्लो असतो त्याच्यामध्ये भोरे असतात. मग हा फ्लो कसा आहे? तर इट शुड बी इररोटेशनल, म्हणजे हा स्टेडी आहे ज्याच्यामध्ये टर्ब्युलन्स नाही, भोरे नाहीत. ओके, इट शुड बी इररोटेशनल, नो टर्ब्युलन्स. देन इट शुड बी नॉन व्हिस्कस. बघा, सॉलिडमध्ये जेव्हा दोन सरफेस एकमेकाला घासतात त्याला आपण फ्रिक्शन असं म्हणतो, आणि फ्लुइडमध्ये जेव्हा दोन लेअर एकमेकाला घासतात त्याला आपण विस्कॉसिटी असं म्हणतो. आणि मग हे जर स्थिर असेल, हे लिक्विड तुमचं स्थिर असेल किंवा गॅस तुमचा स्थिर असेल, तर तो त्याच्यामध्ये फ्रिक्शन होणार नाही, म्हणजे तिथं विस्कॉसिटी असणार नाही. आणि हे स्थिर पाहिजे, हे जे काही लिक्विड आहे किंवा हे तुमचं फ्लुइड आहे हे स्थिर पाहिजे. स्थिर पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये नो इंटरनल फ्रिक्शन, मीन्स नो विस्कॉसिटी इज देअर, अँड दॅट इज द मिनिंग ऑफ नॉन विस्कस. नो विस्कॉसिटी मीन्स नो इंटरनल फ्रिक्शन. अँड इट शुड बी स्टेडी, मीन्स इट्स व्हेलॉसिटी रिमेन्स कॉन्स्टंट. बघा, हे जर स्थिर आहे तर याची व्हेलॉसिटी ही वी काय असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे, अँड देअरफॉर इट्स व्हेलॉसिटी रिमेन्स कॉन्स्टंट. तर ह्या झाल्या प्रॉपर्टीज ऑफ आयडियल फ्लुइड. आता 27 पानावर बघा काय आहे? प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. बघा, ह्या नुसत्या फ्लुइडच्या प्रॉपर्टीज आहे, म्हणून प्रश्न नीट वाचायचा की आपल्याला नेमकं आयडियल फ्लुइडच्या प्रॉपर्टीज विचारल्यात का फ्लुइडच्या प्रॉपर्टीज विचारल्यात. आणि हे लक्षात ठेवायला एकदम सोपं. बघा, 4 शब्द क्रमाने लक्षात ठेवायचे, एका लाईनमध्ये लिहून घ्यायचे आणि ते मग अप करायचे. काय काय? इनकम्प्रेसिबल, इररोटेशनल, नॉन व्हिस्कस, स्टेडी. आलं लक्षात? इनकम्प्रेसिबल, इररोटेशनल, नॉन व्हिस्कस अँड स्टेडी, आणि हे लिहून टाकायचं. मग आता बघा, प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड. आता समजा मी एका ग्लासमध्ये पाणी घेतलं आणि ते मी पातेल्यात ओतलं, तर ते सरळ सरळ काय होणार आहे? त्या पातेल्यात ओतलं जाणार आहे. ते त्याला अपोज करणार आहे का? नाही. आणि म्हणून बघा, दे डू नॉट अपोज डिफॉर्मेशन. डिफॉर्मेशन म्हणजे त्याला आधी पेल्याचा आकार होता, पातेल्यात ओतलं तर त्याने पातेल्याचा आकार घेतला, म्हणजे साईज आणि शेप चेंज होणं याला आपण डिफॉर्मेशन असं म्हणतो. मग त्याने पेल्याचा आकार धारण केला होता, आता पातेल्याचा आकार धारण केला, मग त्याने त्याला विरोध केला का? नाही, ते सहजासहजी ओतलं गेलं, आणि म्हणून दे डू नॉट अपोज डिफॉर्मेशन. त्यानंतर दे गेट परमनंटली डिफॉर्म, म्हणजे त्याने कायमस्वरूपी त्या पातेल्याचा आकार कायमस्वरूपी धारण केला. आपण एखाद्या बाटलीत ओतलं तर ते लिक्विड ते कायमस्वरूपी त्या बाटलीच्याच आकाराचं राहणार आहे, म्हणून दे गेट परमनंटली डिफॉर्म. त्यानंतर दे हॅव ॲबिलिटी टू फ्लो. बघा, ते वाहून जाण्याची क्षमता, त्यांना सरळ सरळ ते वाहून जातात. काही असू देत, गॅस असू देत, लिक्विड असू दे, त्यांना दे हॅव ए ॲबिलिटी टू फ्लो.
त्याच्यानंतर दे हॅव ॲबिलिटी टू टेक शेप ऑफ कंटेनर, म्हणजे ज्या कंटेनरमध्ये तुम्ही ओतलं त्याचा ते आकार सहजासहजी घेतं. दे हॅव ॲबिलिटी टू टेक ए शेप ऑफ कंटेनर. त्याच्यानंतर तुम्हाला शिकायचं आहे प्रेशर. तर प्रेशर म्हणजे काय, तर आता समजा हे लिक्विड आहे आणि याच्यावर लिक्विड ॲट रेस्ट, याच्यावर आपण नॉर्मल फोर्स ॲक्ट केला आणि हा कॉन्टॅक्ट एरिया जेवढा आहे त्याच्यावर. मग आपण नेहमी डेफिनेशनला कुठे जातो, फॉर्म्युल्याकडून डिस्क्रिप्टिव्हकडे जातो. व्हॉट इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट प्रेशर, एफ बाय ए, बट रिमेंबर दॅट दिस एफ इज दॅट इज नॉर्मल फोर्स. हा कसा फोर्स आहे, नॉर्मल फोर्स. आणि म्हणून बघा the definition of pressure, the normal force exerted by a fluid at rest. हे फ्लुइड कसं आहे, रेस्ट मध्ये. the normal force exerted by a fluid at rest per unit surface area of contact. बघा या एचं नाव काय, पर युनिट, भागिले म्हणजे पर युनिट, आणि सरफेस एरिया ऑफ कॉन्टॅक्ट. हा नॉर्मल फोर्स आणि हा सरफेस एरिया ऑफ कॉन्टॅक्ट इज कॉल्ड प्रेशर ऑफ ए फ्लुइड. त्याला फ्लुइडचं प्रेशर असं म्हणायचं. मग त्याचं एसआय युनिट काय बघा, तर न्यूटन पर, फोर्सचं एसआय युनिट न्यूटन आणि एरियाचं न्यूटन पर मीटर स्क्वेअर. दॅट इज द एसआय युनिट ऑफ प्रेशर. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज पास्कल. 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 1 पास्कल. देन डायमेन्शन्स बघा, आता फोर्सचे डायमेन्शन जे काही आहे, तर मी सांगितलं तुम्हाला LMT घ्यायचं आणि सरळ 112 आकडा लिहून द्यायचा आणि इथं -2 म्हणायचं, टीचं फक्त -2 करायचं. आणि त्याला जर तुम्ही एरियाचे डायमेन्शन L2 घेतले तर हे वर गेल्यावर काय झाले, मायनस झाले. आणि म्हणून फोर्सचे जे डायमेन्शन आहे त्याला फक्त 1च्या ऐवजी इथं -1 करून दिलं की तुमचे डायमेन्शन, प्रेशरचे डायमेन्शन तयार झाले. बघा, तर L⁻⁻1, M⁻1, T⁻², दॅट इज द डायमेन्शन्स ऑफ प्रेशर. आणि बघा स्ट्रेसचा जो काही फॉर्म्युला आहे तो सुद्धा F/A आहे आणि म्हणून स्ट्रेसचं पण SI युनिट न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे आणि डायमेन्शन, प्रेशरचे डायमेन्शन आणि स्ट्रेसचे डायमेन्शन सेम आहे. प्रेशरचं अजून एक युनिट आहे बघा, बार. थर्मोडायनेमिक्समध्ये आयसोबारिक प्रोसेसमध्ये मी ती तुम्हाला हिंट दिली होती की ज्या प्रोसेसमध्ये प्रेशर कॉन्स्टंट राहतं त्याला आपण आयसोबारिक असं म्हणतो. मीन्स बार इज ए युनिट ऑफ प्रेशर. मग 1 बार दॅट इज इक्वल टू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि त्याचा अजून एक युनिट आहे हेक्टापास्कल. 1 हेक्टापास्कल दॅट इज इक्वल टू 100 पास्कल. That is the relation between hectapascal and pascal, and one important thing is that pressure is a scalar quantity. Pressure ही कशी क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी आहे. आता बघा एक छोटंसं 2 मार्काला डेरिवेशन येऊ शकतं. डेरिवेशन फॉर प्रेशर ड्यू टू ए लिक्विड कॉलम. मग आता बघा इथं काय केलं, आपण लिक्विड घेतलं आणि हा जो काही इंटरफेस आहे हा एअर आणि वॉटरला काय करतो, सेपरेट करतो. मग आता त्याच्यामध्ये हे कन्सिडर ए फ्लुइड अँड इन दॅट फ्लुइड अँड इमॅजिनरी सिलेंडर इज देअर अँड धिस इमॅजिनरी सिलेंडर हॅव्हिंग एरिया ऑफ क्रॉस सेक्शन A अँड दी हाईट इज H. मग आता बघा आपल्या फॉर्म्युल्यानुसार प्रेशर दॅट इज नथिंग बट नॉर्मल फोर्स पर युनिट एरिया ऑफ कॉन्टॅक्ट. मग आता ह्या विश्वात जे कुणी आहे तर त्याच्यावर एक परमनंट फोर्स कार्यरत आहे आणि तो आहे इट्स वेट. आणि म्हणून हा फोर्स म्हणजे त्याची वेट दॅट इज नथिंग बट ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि म्हणून तो जर M हे मास असेल ह्या सिलेंडरमधल्या लिक्विडचं तर ह्या फोर्सची किंमत आपण टाकली mg/a. त्याच्यानंतर डेन्सिटी, रो इज द डेन्सिटी ऑफ दॅट लिक्विड. तर डेन्सिटी दॅट इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. आणि म्हणून ह्या मासची किंमत काय झाली, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. आणि व्हॉल्यूम म्हणजे काय, तर A इंटू H दॅट इज द व्हॉल्यूम. आणि म्हणून बघा ह्या व्हॉल्यूमची किंमत A इंटू H टाकली की ह्या एमची किंमत आपण टाकून दिली बघा AH rho g divided by A. This AA that gets cancelled and P that is equal to H rho g. एवढं सोपं 2 मार्काला तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. डिराईव्ह अँड एक्सप्रेशन फॉर प्रेशर ड्यू टू ए लिक्विड कॉलम. तर 1 मार्काला किंवा 2 मार्काला याच्यावर इतके सगळे छोटे छोटे प्रश्न अराईज होऊ शकतात. ओके. आता आपल्याला कन्सेप्ट शिकायची आहे सरफेस टेन्शन. पण ही सरफेस टेन्शनची कन्सेप्ट शिकण्यापूर्वी आपल्याला काही बेसिक डेफिनेशन्स पाहायचे आहेत. आता 1 मार्काला
किंवा 2 मार्काला यातल्या कोणत्याही डेफिनेशन्स तुम्हाला विचारल्या जाऊ शकतील. त्या अतिशय सिंपल आहेत. त्याच्यासाठी छोटे छोटे शॉर्ट फॉर्म जर लक्षात ठेवले तर त्या डेफिनेशन्स तुम्हाला इझिली लिहिता येतील. आणि म्हणून आधी आपण या सगळ्या डेफिनेशन्स बघू आणि मग सरफेस टेन्शनची कल्पना बघू. मग आता बघा काय आहे, तर पहिली डेफिनेशन आहे इंटर मॉलिक्युलर फोर्स. नावातच अर्थ आहे. इंटर म्हणजे इन बिटवीन आणि मॉलिक्यूल म्हणजे मॉलिक्युल्स मधला फोर्स. मग आता समजा हे असं एखादा सॉलिड असेल किंवा लिक्विड असेल तर त्याचे जे काही मॉलिक्युल्स आहेत, आता ह्या लिक्विडचा हा एक मॉलिक्यूल आहे आणि हा दुसरा मॉलिक्यूल आहे आणि ह्या 2 मॉलिक्युल्स मधला जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्स हा अट्रॅक्टिव्ह असतो आणि म्हणून हा इंटरमॉलिक्युलर फोर्स जो काही आहे 2 मॉलिक्यूल मधला अट्रॅक्टिव्ह फोर्स, तर त्याला कोणता फोर्स म्हणायचं? इंटरमॉलिक्युलर फोर्स. त्याच्या नावातच अर्थ आहे. मग ते कदाचित 2 सॉलिडचे असतील, कदाचित 2 लिक्विडचे असतील, 2 गॅस मॉलिक्यूल असतील. मग समजताय काय? बघा, दी फोर्स ऑफ अट्रॅक्शन, दी फोर्स ऑफ अट्रॅक्शन एवढाच शब्द घालायचा फक्त. दी फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दी 2 मॉलिक्युल्स दॅट इज कॉल्ड दी इंटरमॉलिक्युलर फोर्स. एवढी सोपी व्याख्या आहे. मग आता त्याचे 2 प्रकार पडतात, कोहेजिव्ह फोर्स आणि अडेजिव्ह फोर्स. मग आता बघा आपल्याला आपण न समजता पाठ करतो आणि आपली नेहमी जम्बलिंग होती आणि म्हणून हे कोहेजिव्ह फोर्स आणि अडेजिव्ह फोर्स हे लक्षात ठेवण्याकरता 2 शॉर्ट फॉर्म आहे. कोहेजिव्हला CS लक्षात ठेवायचं, कम्प्युटर सायन्स, आणि अडेजिव्हच्या नावातच एडी आहे. आहे का एडी? बघा इथं आहे का एडी? मग आता CS आणि एडी याच्याहून काय लक्षात ठेवायचं? मग आता बघा इथं 2 वॉटर मॉलिक्युल्स आहेत आणि आपण एक कंटेनर घेतला आणि त्याच्यामध्ये एखादा गॅस फिल केला तर हा एअर मॉलिक्यूल आहे आणि हा दुसरा पण एअर मॉलिक्यूल आहे. मग ह्या 2 एअर मॉलिक्यूल मधलं अट्रॅक्शन किंवा 2 वॉटर मॉलिक्यूल मधलं अट्रॅक्शन याला म्हणायचं फोर्स ऑफ कोहेजन किंवा कोहेजिव्ह फोर्स. आणि म्हणून बघा व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ कोहेजिव्ह फोर्स? C कोहेजिव्ह आणि S म्हणजे सेम आणि A म्हणजे अडेजिव्ह आणि D म्हणजे डिफरंट. इतकं सोपं आहे. मग आता बघा दी फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दी मॉलिक्युल्स ऑफ ए सेम सबस्टन्स. बघा दी फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दी मॉलिक्युल्स ऑफ ए सेम सबस्टन्स इज कॉल्ड ॲज कोहेजिव्ह फोर्स ऑर फोर्स ऑफ कोहेजन. आणि हा बघा इट इज दी स्ट्रॉंगेस्ट इन सॉलिड. सॉलिडमध्ये तो कसा असतो? स्ट्रॉंगेस्ट असतो. आणि विकेस्ट इन लिक्विड. लिक्विडमध्ये तो विकेस्ट असतो. त्याच्यानंतर हे जे काही समजा नंबर ऑफ ड्रॉप्स आहेत हे वॉटर मॉलिक्यूलचे आणि हे कोलॅक्सेस टू फॉर्म 1 सिंगल ड्रॉप. यांनी मिळून एक असा मोठा ड्रॉप तयार केला तर ते कशामुळे असतं? तर ते कोहेजनमुळे असतं. आणि त्याचं एक्झाम्पल आत्ताच सांगितलं, दी फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन 2 वॉटर मॉलिक्यूल, दी फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन 2 एअर मॉलिक्यूल, दॅट इज द एक्झाम्पल ऑफ कोहेजिव्ह फोर्स. मग आता बघा अडेजिव्ह फोर्स. आता तुम्ही हे जे पाणी घेतलं ते ग्लासच्या बिकरमध्ये घेतलं आणि मग हा ग्लासचा मॉलिक्यूल आणि हा जो काही वॉटर मॉलिक्यूल हे 2 वेगवेगळे झाले की नाही? ग्लास मॉलिक्यूल आणि वॉटर मॉलिक्यूल डिफरंट आलं. बघा A आणि D अडेजिव्ह फोर्स म्हणजे डिफरंट सबस्टन्स आणि म्हणून दी फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दी 2 डिफरंट सबस्टन्सेस इज कॉल्ड ॲज अडेजिव्ह फोर्स. The force of attraction between glass molecule and water molecule, that is the example of adhesive force. It is also called as force of adhesion. मग आता पुढची कन्सेप्ट शिकायची आपल्याला. काय बघा? रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. आता रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स काय बघा? तर आता आपण बऱ्याचदा म्हणतो मोबाईलला आवाज ऐकू आला नाही की आपण म्हणतो रेंज नाही. रेंज नाही याचा अर्थ काय? तर जो काही तुमचा मोबाईलचा जो टॉवर असतो तर त्या टॉवर कडून येणारे सिग्नल तिथपर्यंत इफेक्टिव्ह नसतात आणि त्यालाच आपण म्हणतो रेंज नाही. मग आता इथं रेंज कशी बघा? तर आता इथे हे डिस्टन्स आहे, मॅक्सिमम डिस्टन्स आहे की जिथपर्यंत हा इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे हा इफेक्टिव्ह राहतो त्याला म्हणायचं रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. मग ते कुठून मोजायचं? तर मॉलिक्यूल पासून मोजायचं. बघा इथं हा मॉलिक्यूल आहे आणि मग आता बघा दी मॅक्सिमम डिस्टन्स अप टू विच दी कुठून मोजायचं? पण दी मॅक्सिमम डिस्टन्स फ्रॉम ए मॉलिक्यूल. कुठून?
द मॅक्सिमम डिस्टन्स फ्रॉम ए मॉलिक्यूल अप टू विच द मॉलिक्युलर फोर्स इज इफेक्टिव्ह. ज्या अंतरापर्यंत मॉलिक्युलर फोर्स इफेक्टिव्ह राहतो त्या अंतराला म्हणतात रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. आणि ते अंतर असतं नॅनोमीटरमध्ये, म्हणजेच 10⁻⁹ मीटर. अँड इट इज मीन्स मॉलिक्युलर फोर्स, इट इज ए शॉर्ट रेंज फोर्स. हा कसा फोर्स आहे? शॉर्ट रेंज फोर्स, कारण हा खूप छोट्या अंतरापर्यंत इफेक्टिव्ह आहे. आले लक्षात? मग आता पुढची डेफिनेशन, ही डेफिनेशन मी रिपीट करते. काय बघा, द मॅक्सिमम डिस्टन्स फ्रॉम ए मॉलिक्यूल अप टू विच इंटरमॉलिक्युलर फोर्स इज इफेक्टिव्ह किंवा मॉलिक्युलर फोर्स इज इफेक्टिव्ह इज कॉल्ड ॲज रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. आता स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स. स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स कशाला म्हणायचं? तर हा इमॅजिनरी स्फिअर आहे, हा ड्रॉ करता येत नाही, पण इमॅजिनरी कन्सेप्ट इमॅजिन केलेली आहे. मग ह्या मॉलिक्यूलला काय करायचं बघा, स्फिअर आहे हा, म्हणजे नावातच अर्थ आहे. आणि स्फिअरला काय असतं? स्फिअरला सेंटर असतं आणि स्फिअरला रेडियस असते. मग सेंटर म्हणजे कोण घ्यायचं? सेंटरला घ्यायचा मॉलिक्यूल. आणि रेडियस काय घ्यायची? तर रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स एवढी, म्हणजेच 10⁻⁹ एवढी रेडियस घ्यायची आणि त्याचा स्फिअर काढायचा. कळलं का? स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स. स्फिअरहूनच लक्षात ठेवायचं, स्फिअरला काय असतो? सेंटर असतो आणि त्याला काय असते? रेडियस असते. मग सेंटरला कोण घ्यायचं? मॉलिक्यूल. आणि रेडियस किती घ्यायची? तर मॉलिक्युलर फोर्सच्या रेंज एवढी काय घ्यायची? रेडियस घ्यायची. आणि असा इमॅजिनरी स्फिअर ड्रॉन करायचा, त्याला काय म्हणायचं? स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स. कळलं? इतकं सोपं आहे. मग त्याला शब्दात लिहायचं. काय बघा, स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स इज ए इमॅजिनरी स्फिअर drawn as molecule as a center and radius equal to the molecular force is called as sphere of influence. कळलं? मग आता सरफेस फिल्म. मग आता ही खालची आकृती कन्सिडर करा. याच्यामध्ये ग्लास, जे काही बिकर आहे, ग्लासचं बिकर आहे, त्याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यात 3 मॉलिक्यूल कन्सिडर केले. ए हा मॉलिक्यूल पूर्णपणे तुमच्या लिक्विडमध्ये आहे, सी हा निम्मा एअरमध्ये आहे, निम्मा लिक्विडमध्ये आहे, आणि बीचा मॅक्सिमम भाग हा लिक्विडमध्ये आहे आणि थोडासाच भाग एअरमध्ये आहे. मग आता आपल्याला शिकायचं आहे सरफेस फिल्म. बघा, हा जो काही लिक्विड सरफेस आहे याच्यावर असा वरचा लेअर की ज्याची थिकनेस किती आहे? 10⁻⁹ मीटर आहे. म्हणजे कशा बरोबर आहे? रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स बरोबर ज्याची थिकनेस आहे, तर तो जो काही लेअर आहे त्या लेअरला म्हणायचं सरफेस फिल्म. काय म्हणायचं? सरफेस फिल्म. मग बघा, दी सरफेस लेअर ऑफ ए लिक्विड विथ थिकनेस इक्वल टू, किती आहे त्याची थिकनेस? रेंज ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स. रेंज ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजेच किती? 10⁻⁹ मीटर इज कॉल्ड दी सरफेस फिल्म. त्याला काय म्हणायचं? सरफेस फिल्म असं म्हणायचं. आणि आता पुढचं फ्री सरफेस ऑफ ए लिक्विड. बघा आता x डॅश आणि y डॅश ही कोण आहे? सरफेस फिल्म आहे. आणि याचा वरचा लेअर, आता बघा हा XY हा जो लेअर आहे हा सेपरेट करतो. बघा हा XY लेअर काय करतो? सेपरेट करतो. कशाला? वर आहे एअर आणि खाली आहे लिक्विड, याला सेपरेट करणारा जो काही लेअर आहे हा इंटरफेस आहे की जिथं शियर स्ट्रेस जाणवत नाही. शियर स्ट्रेस म्हणजेच काय? तर टँजेन्शियल फोर्स, शियर स्ट्रेस टँजेन्शियल फोर्स पर युनिट एरिया. आणि तिथे हा टँजेन्शियल फोर्स पर युनिट एरिया म्हणजे शियर स्ट्रेस नसतो त्या लेअरवर, तर त्याला काय म्हणायचं? तर फ्री सरफेस ऑफ ए लिक्विड. बघा, इट इज ए सरफेस ऑफ ए फ्लुइड. हा फ्लुइड सरफेस आहे विच डज नॉट एक्सपिरियन्स एनी शियर स्ट्रेस, ज्याला कोणताही शियर स्ट्रेस त्या लेअरवर जाणवत नाही, त्याला काय म्हणायचं? फ्री सरफेस ऑफ ए लिक्विड. आणि म्हणून XY दॅट इज ए फ्री सरफेस ऑफ ए लिक्विड. अशा ह्या अतिशय सोप्या 10-15 मिनिटात होणाऱ्या व्याख्या आहेत आणि त्या आल्या तर तुम्हाला शॉर्टमध्ये याच्यावर जर प्रश्न आला तर तो तुम्हाला आरामशीर लिहिता येईल. तर मला खात्री आहे की हे आर्टिकल किंवा ह्या डेफिनेशन तुमच्या एकदम छान लक्षात राहिल्या असतील. त्याला एकदा न पाहता लिहून त्याची प्रॅक्टिस करा, म्हणजे तुमचा तेवढा अभ्यास परफेक्ट होऊन जाईल. आता आपण ॲक्च्युअल सरफेस टेन्शनच्या कन्सेप्टकडे येऊ. त्याच्यावरून आपण त्याची डेफिनेशन, त्यानंतर त्याचे डायमेन्शन्स, त्याचं SI युनिट हे सगळं शिकूयात. मग आता फ्री सरफेस टेन्शन म्हणजे काय बघा, तर फ्री सरफेस ऑफ ए लिक्विड हा जो काही असतो ना बाळांनो,
त्याच्या डोक्यात कायम टेन्शन असतं. काय टेन्शन असतं की माझा सरफेस एरिया हा कमीत कमी कसा राहील, आणि तो कमीत कमी सरफेस एरिया राहिल्यामुळं तो फ्री सरफेस ऑफ ए लिक्विड इट ऑलवेज ॲक्ट्स ॲज ए स्ट्रेच्ड इलास्टिक मेम्ब्रेन. तो असा स्ट्रेच्ड इलास्टिक मेम्ब्रेन सारखा कार्यरत राहतो. आणि म्हणून आपण पाहिलं बघा की जर एखादं पाण्याचं डबकं असेल किंवा एखाद्या कंटेनरमध्ये पाणी असेल तर त्याच्यावर जर इन्सेक्ट, छोटे छोटे किडे हे सहजपणे चालू शकतात. आलं लक्षात? तर ते कशामुळं? तर सरफेस टेन्शनमुळं. तर ही झाली ढोबळमानाने असलेली कन्सेप्ट. आता ॲक्च्युअल त्याची डेफिनेशन आपल्याला शिकायची आहे. मग आता मी तुम्हाला सांगितलं बाळांनो की डेफिनेशन शिकताना नेहमी फॉर्म्युलाकडून कुठे जा, तर फॉर्म्युलाकडून डिस्क्रिप्टिव्हकडे जा. मग सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला असतो टी बरोबर F/L. हा त्याचा फॉर्म्युला आहे. सरफेस टेन्शन दॅट इज इक्वल टू F/L. मग आता F काय आहे, L काय आहे? मग आता बघा, हा फ्री सरफेस ऑफ ए लिक्विड आहे आणि त्याच्यावर एक इमॅजिनरी लाईन ड्रॉ करायची, कारण लिक्विडच्या सरफेसवर लाईन ड्रॉ करणं हे काम अशक्य आहे. आणि म्हणून मग ही इमॅजिनरी लाईन आहे की जिची लांबी L आहे आणि ती आपण कुठे काढली? फ्री सरफेस ऑफ लिक्विडवर काढली. आणि त्या लाईनच्या दोन्ही बाजूनी कार्यरत असलेला टँजेन्शियल फोर्स म्हणजे F आहे. येते लक्षात? आणि मग हा टँजेन्शियल फोर्स पर युनिट लेंथ ऍक्टिंग ऑन बोथ साइड्स ऑफ ए इमॅजिनरी लाईन, पण ती कुठे काढली आपण? ड्रॉन ऑन द फ्री सरफेस ऑफ ए लिक्विड. आणि म्हणून त्याला म्हणायचं सरफेस टेन्शन. मग आता बघा त्याची डेफिनेशन बघा. डेफिनेशन ऑफ सरफेस टेन्शन. दी सरफेस टेन्शन इज डिफाइंड ॲज ए टँजेन्शियल फोर्स. हा कसा फोर्स आहे? टँजेन्शियल फोर्स ऍक्टिंग पर युनिट लेंथ. बघा F/L. F/Lचं नाव काय? टँजेन्शियल फोर्स ऍक्टिंग पर युनिट लेंथ. F/Lचं नाव. पण तो कसं कार्यरत आहे? ऑन बोथ साइड्स. बघा, ऑन बोथ साइड्स ऑफ ॲन. ही लाईन कशी आहे? इमॅजिनरी लाईन. आणि ती कुठे काढली आपण? ड्रॉन ऑन दी फ्री सरफेस ऑफ ए लिक्विड. कुठे काढली आपण? ड्रॉन ऑन दी फ्री सरफेस ऑफ ए लिक्विड. आणि म्हणून हा त्याचा फॉर्म्युला झाला. आता त्याच्यावरून त्याचे डायमेन्शन्स काढायचे. आता बाळांनो मी तुम्हाला एक सोपं लक्षात ठेवायला सांगते की फोर्स आला ना तर डायमेन्शन LMT लक्षात ठेवायचं आणि 112 आकडा लक्षात ठेवायचा आणि ह्या दोनला वजा चिन्ह देऊन टाकायचं. आणि जर वर्क, एनर्जी, कोणत्याही प्रकारची एनर्जी याचे डायमेन्शन्स घ्यायची वेळ आली तर इथं फक्त LMT आणि इथे 212 आकडा लक्षात ठेवायचा आणि याला वजा 2 द्यायचं फक्त. या पद्धतीने हे कायम लागतं आपल्याला, फोर्स आणि एनर्जी. म्हणून 112 आणि 212, मात्र ह्या दोनला वजा चिन्ह द्यायला विसरायचं नाही. म्हणजे आकड्याच्या स्वरूपात या पद्धतीने तुमचे डायमेन्शन्स एकदम सोपे लक्षात राहतात. मग आता बघा, फोर्सचे डायमेन्शन 112, इथं T⁻² काय आहे? -2. आणि लेंथ म्हणजे आपण लाईन म्हणजे लेंथ मोजतो, एकटाच मोजतो. LL काय झाले? कॅन्सल झाले. आणि म्हणून सरफेस टेन्शनचे डायमेन्शन काय आहे? इतके सोपे आहेत. L⁻0, M⁻1, T⁻². हे झाले सरफेस टेन्शनचे डायमेन्शन. आता बघा, अजून एक प्रश्न येऊ शकतो की सेम आता याचं युनिट, याचा युनिट आहे न्यूटन पर मीटर आणि डायमेन्शन. आता सेम डायमेन्शन कशाचे येऊ शकतात? तर तुम्ही ऑसिलेशन चॅप्टरमध्ये फोर्स कॉन्स्टंट पाहणार आहे आणि त्याची डेफिनेशन F/x आहे. आता F म्हणजे फोर्स, म्हणजे परत हेच आले त्याचे डायमेन्शन LMT 112 आणि याला वजा चिन्ह द्यायचं आणि हे x डिस्टन्स मोजतो म्हणून L⁻1 परत कॅन्सल झाले. म्हणजे सरफेस टेन्शनचे डायमेन्शन आणि फोर्स कॉन्स्टंटचे डायमेन्शन आणि त्याचं हे युनिट न्यूटन पर मीटर हे युनिट हे सारखं आहे. येते लक्षात? आणि म्हणून मग आता बघा, तर हे डायमेन्शन झाले. SI युनिट फोर्सचं SI युनिट न्यूटन आणि लांबीचं SI युनिट मीटर. आणि म्हणून सरफेस टेन्शन आणि फोर्स कॉन्स्टंटचे डायमेन्शन आणि SI युनिट सेम आहे. पण फोर्स कॉन्स्टंटला अजून सरफेस टेन्शनला अजून एक युनिट घेता येतं. तर ही जी काही आहे ही सरफेस एनर्जी आहे आणि पर युनिट एरिया हे वर्क डन. मग सरफेस टेन्शनची अजून एक डेफिनेशन आहे. दिस इज द रिलेशन बिटवीन सरफेस एनर्जी अँड सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन दॅट इज इक्वल टू सरफेस एनर्जी पर युनिट एरिया. आणि म्हणून मग आता ही सरफेस एनर्जी पर युनिट एरिया, एनर्जीचं युनिट काय आहे? जूल.
आणि एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर आणि म्हणून जूल पर मीटर स्क्वेअर हे अजून एक सरफेस टेन्शनला SI युनिट आहे. याने पण डेफिनेशन घेऊन बघा. आता इथं मी करून दाखवते तुम्हाला की सरफेस टेन्शनचे डेफिनेशन डायमेन्शन. आता इथं W डिवायडेड बाय L स्क्वेअर येणार. आता बघा मी तुम्हाला सांगितलं ह्याचे 212 घ्या आणि इथे L स्क्वेअर घ्या. बघा हे कॅन्सल झालं आणि परत याही फॉर्म्युल्याने त्याचे डायमेन्शन सेमच आले का नाही. म्हणजे सरफेस टेन्शनला 2 युनिट आहे, न्यूटन पर मीटर आणि जूल पर मीटर स्क्वेअर. येते लक्षात. पण त्याचं फक्त न्यूटन पर मीटर हे युनिट फक्त फोर्स कॉन्स्टंटचं सरफेस टेन्शनचं सारखं आहे. हे युनिट फोर्स कॉन्स्टंटला येणार नाही. तर या पद्धतीने हे छोटे छोटे प्रश्न इथं या चॅप्टरमध्ये सरफेस टेन्शनच्या आर्टिकलवर अराईज होऊ शकतात. ते खूप काही अवघड नाही. फक्त त्याचा असा टॅक्टने तुम्ही अभ्यास केला तर हे आर्टिकल एकदम सोपं आहे आणि हे सगळं बेसिक आहे. यातले छोटे छोटे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात आणि आपल्याकडे आता खूप कमी वेळ राहिलेला आहे. आपण छोट्या छोट्या प्रश्नांवरच जास्त भर देणार आहे. 4च दिवस आपल्या हातात राहिलेले. जास्तीत जास्त व्हिडिओ मी अपलोड करण्याचा प्रयत्न करील जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल.